नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या मनमानी हुकुमशाही आणि दडपशाही कारभाराविरोधात श्रीकांत वैद्य यांनी केला जबरदस्त प्रहार। रत्नागिरी शहरातील खड्डे पाहून मला शरम वाटते, उद्योजक उदय लोध नगरपालिकेवर गरजले। रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व नियम धाब्यावर बसवून काम करण्याच्या पद्धतीवर श्रीकांत वैद्य यांनी केली कडक शब्दात टीका। आणि कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यावसायिकांना कर, वीज बिल आणि बँकेचे हप्ते भरण्यामध्ये सवलत मिळावी। हॉटेल व्यावसायिक उदय लोध यांनी शासनाला घातले साकडे। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब, फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या मनमानी हुकुमशाही आणि दडपशाही विरोधात आवाज उठवून त्यांना सळो की पळो करणार असा इशारा सदस्य श्रीकांत उर्फ आप्पा वैद्य यांनी दिला आहे। आज मात्र केवळ काही कुटुंबियांचे सदस्य करून आणि एका विचारधारेशी संबंधित असलेल्यामुळे सदस्य करून या संस्थेच्या आत्तापर्यंतच्या प्रथेला ह्याच्या विरुद्ध हे कृत्य करण्यात येत आहे। आणि ह्याचा सरळ स्वच्छ हेतू असा आहे की कायमचा आपला कब्जा आणि ताबा हा संस्थेवर मिळवणं हा आहे। आणि यामुळे नाईलाजाने न्यायालयात या कृत्याविरुद्ध जाणं भाग पडलेलं आहे। तर आता स्टे मिळाला का 198 सभासदांना? हो, आता सध्या या 198 सभासदांना ही कार्यकारिणीची झालेली सभा, तिच्यात पास केलेला ठराव, या सर्वाला स्टे मिळालेला आहे। आणि आता पुढच्या तारखांना काय होईल हे कळेल न्यायालयाच्या याच्यामध्ये। बॉडीचं कामकाज यावर आपण कसे पाहता, काय वाटतं तुमचं? आजचं जे बॉडीचं कामकाज आहे हा गेल्या 10 वर्षातला कामकाज हा अजब कारभार आहे। अजब कारभाराचा नमुना आहे। संस्था ही प्रामुख्याने डोळ्यापुढे न घेता आपले वैयक्तिक स्वार्थ, आपले वैयक्तिक अहंकार, आपले दुराग्रह यांच्यासाठी बहुमताच्या जोरावर हम करे सो कायदा या न्यायाने सगळा कारभार चालला आहे। आणि यामध्ये संस्थेचं अतोनात नुकसान होत आहे। सर्व नियम आणि घटना धाब्यावर बसवून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या ठराविक पदाधिकाऱ्यांनी पुन्हा निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या मर्जीतील तब्बल 198 सभासद केले आहेत। त्यावर श्रीकांत वैद्य यांनी कडाडून हल्ला चढवला। रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीची तातडीची सभा 30 मार्च रोजी नोटीस काढून 31 मार्च रोजी घेण्यात आली। ही तातडीची सभा घेण्यासाठी अजेंड्यावर विषय होता 31 मार्च 2021 रोजी संस्थेचे जे सभासद आहेत त्या यादीला मंजुरी घेणं। हिच्यामध्ये नवीन सभासद करून घेतलेले आहेत याचा कुठेही उल्लेख नव्हता। हे एक लपून छपून केलेलं चोरीचं गैरकृत्य होतं। चांगलं जे कृत्य आहे ते आपण वाजत गाजत उघडपणाने करतो आणि गैरकृत्य जे आहे ते अंधारात चोरी मारीने केलं जातं। आता हे सभासद कशासाठी करून घेतले होते? 31 मार्च 21ला जे सभासद आहेत ते सभासद यावर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदाराला पात्र ठरणार आहेत। त्यामुळे हे एक गठ्ठा सभासद करून या संस्थेवरती
आपला कायमचा कब्जा मिळवायचा आणि निवडणुकीत विजय मिळवायचा, हा त्यांचा हेतू होता. या कुटील हेतूनेच हे सभासद करण्यात आले. पण हे सभासद केले ते तरी कोण आहे? तर यातले सुमारे 100 सभासद विद्यमान कार्यकारिणीतील जे सत्तारूढ सदस्य आहेत त्यांचे कुटुंबीय, मित्र, लागे बांधे असलेले लोक, नोकर चाकर अशा स्वरूपाचे आहेत. त्यामध्ये संपूर्ण समाजाचं प्रतिनिधित्व करणारे कोणी लोक नाही. आणि सुमारे 100 सदस्य हे एका विचारधारेचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचे संबंधित असलेले असे करण्यात आलेले आहे. आतापर्यंतच्या संस्थेच्या इतिहासात केवळ सत्तारूढ कार्यकारिणीच्या सदस्यांचे कुटुंबीय, एकाच विचारधारेचे लोक असे कधीही सदस्य करून घेण्यात आले नव्हते. या सगळ्याचा हेतू हा संस्थेचा 7-12 आपल्या नावावर करून घेण्याचा आणि संस्था कायमची आपल्या कब्जात ठेवण्याचा हाच या हेतूने हे गैरकृत्य, कुटील कृत्य केलं आहे. हे कृत्य कुटील आहे आणि गैर आहे याची विद्यमान सत्तारूढ सदस्यांना सुद्धा जाणीव होती. सभेमध्ये एकाही सदस्याने या कृत्याच्या समर्थनार्थ तोंड उघडलं नाही किंवा मान खाली घालून सगळे सदस्य बसले होते. 2 कायदे पंडित असलेले संस्थेचे पदाधिकारी हे मात्र हे संस्थेच्या घटनेच्या या नियमात बसू शकता, हे या नियमाप्रमाणे करता येईल, आम्हाला बहुमत आहे म्हणून आम्ही करू शकतो, पण नैतिकदृष्ट्या हे कृत्य आमचं कसं समर्थनीय आहे याबद्दल काहीही कोणीही काहीही बोलले नाही. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या मागील कारभारावर तर श्रीकांत वैद्य यांनी जबरदस्त प्रहार करत संस्थेचे वाभाडेच काढले. वानगी दाखल मी काही उदाहरणं या संदर्भात देऊ शकतो. अशी उदाहरणं तर पदोपदी आहेत, किती आहेत त्याची गणती नाही. रावा शिर्के प्रशालेमधील SC असलेले मुख्याध्यापक निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर बिंदू नामावलीप्रमाणे ST NT असा जो एक कोण उमेदवार असेल त्याला मुख्याध्यापकपदी नेमणं भाग होतं. परंतु आमच्या संस्था पदाधिकाऱ्यांनी आपल्या दुराग्रहाने सर्व अटी, नियम, कायदे डावलून आपल्या मर्जीतल्या माणसाला तिथे प्राचार्य म्हणून नेमलं. या माणसाला प्राचार्य नेमल्यानंतर संस्थेचा जो रोस्टर आहे त्या रोस्टरला मान्यता मिळेना. रोस्टरला मान्यता मिळत नसल्याने संस्थेचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं. नवीन पदभरती थांबली. अनेक मंजूर असलेल्या पदांना पगाराचं किंवा वेतनाचं अनुदान हे मिळेना असं झालं. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचं वेतनाचा भार हा संस्थेवर पडला आणि या सगळ्यांचं वेतन हे संस्थेला देणं भाग पडलं. हा कशामुळे हे नुकसान जे झालं, हे नुकसानाला जबाबदार पदाधिकारी हिची जबाबदारी घेत आहेत का? तर हे सगळं नुकसान संस्थेला कोट्यावधी रुपयाचं नुकसान हे संस्थेला यामुळे झालेलं आहे. या नंतर पदोपदी असाच प्रकारचे आपले आग्रह, आपल्या मर्जीतल्या माणसांना हे करणं म्हणून निर्णय घेण्यात आले. संस्थेचे उपप्राचार्य पद हे सेवा ज्येष्ठता त्या संदर्भातले नियम लावून मर्जीतल्या माणसाला देण्यात आलं. पुढे काय झालं, हे कृत्य नियमात बसत नसल्याने 6 महिन्याच्या आत त्या उपप्राचार्यांना राजीनामा द्यायला लागला. संस्थेचे जे रीतसर प्राचार्य होते त्यांची निवृत्तीची मुदत ठरलेली होती. त्यांना जर मुदत वाढ द्यायची होती तर त्याची प्रक्रिया त्यांच्या निवृत्ती होण्यापूर्वीच सुरू करायला हवी होती. परंतु काही पदाधिकाऱ्यांच्या मनात आलं आणि निवृत्तीनंतर ही प्रक्रिया, मुदतवाढ देण्याची प्रक्रिया जी बेकायदेशीर आहे निवृत्तीनंतर, ती रेटण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी बहुमताच्या जोरावर ठराव पास करण्यात आला. परंतु अशा या केवळ बेकायदेशीर केलेल्या ठरावाला विद्यापीठाने मान्यता दिली नाही आणि त्यांची मुदतवाढ आहे ती रद्द झाली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीकडे एक उत्तम शैक्षणिक संस्था म्हणून पूर्वी पाहिलं जात असे. परंतु कैलासवासी अरुअप्पा जोशी यांच्यानंतर या संस्थेने सुरू केलेल्या मनमानी आणि दडपशाही कारभाराविरोधात श्रीकांत वैद्य यांनी नाराजी व्यक्त करत आपली नापसंती व्यक्त केली. या सत्तारूढ कार्यकारिणीचा एक परवलीचा शब्द आहे तो म्हणजे बहुमत. बहुमताच्या जोरावर वाटेल ती मनमानी करणं हाच त्यांचा भाग आहे. कुठलंही तुमचं जे तर्कसंगत आर्ग्युमेंट असेल किंवा कायद्याला अनुसरून झालेलं बोलणं असेल ते मानायचं नाही
आणि केवळ बहुमताच्या जोरावर वाटेल ते रेटवून न्यायचं, हाच ह्या संस्थेच्या कारभाराचा प्रकार आहे. त्यामुळे हे घडू शकलं आणि बहुमत त्यांचं आहे, त्यामुळे बहुमताच्या जोरावर ठराव पास करता येतो. उद्या तो ठराव केलेला पास योग्य आहे, कायदेशीर आहे किंवा हे न्यायालयामध्ये किंवा अन्य संस्थाच्या ह्याच्यामध्ये ठरवून येतं. अनेक वेळेला ज्याने असे ठराव केलेले पास हे बेकायदेशीर ठरलेले आहेत, नियमबाह्य ठरलेले आहेत. त्याबद्दलची पुढे उदाहरणं मी देईन. परंतु मला असं सांगावं असं वाटतं की रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही संस्था मुळात कशी आहे, तर कैलासवासी बाबूराव जोशी आणि मालतीबाई जोशी या ध्येय वेड्या दाम्पत्याने ही संस्था स्थापन केलेली आहे. रत्नागिरीच्या परिसरातील लोकांना शैक्षणिक सुविधा प्राप्त करून देणं या उद्दिष्टासाठी ही संस्था स्थापन झाली. मालतीबाई जोशी आणि बाबूराव जोशी यांनी आपलं सर्व जीवन या कार्यासाठी समर्पित केलं. त्यासाठी त्याला सर्व रत्नागिरीकरांनी साथ दिली. ही रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही रत्नागिरीकरांच्या जिव्हाळ्याची संस्था आहे. लाखो विद्यार्थ्यांनी या संस्थेत शिक्षण घेतलेले आहे. हजारो लोकांनी या संस्थेत सेवा दिलेली आहे. हजारो देणगीदारांनी या संस्थेच्या उभारणीसाठी प्रयत्न केले, आपली देणगी दिलेली आहे, आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि सहभाग घेतलेला आहे. संस्थेचा कारभार केवळ काही संस्थेचे सदस्य आणि त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी करत असले तरी सगळ्यांची ही संस्था आहे. बाबूराव जोशींच्या नंतर कैलासवासी अरुअप्पा जोशी यांनी या संस्थेच्या कामामध्ये जोमाने उडी घेतली आणि जोमाने सहभाग घेतला. त्यांनी कारभार करताना सर्व प्रकारच्या विचारधारेच्या लोकांना बरोबर घेऊन संस्थेचं हित हे प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवून आपला कारभार केला. कैलासवासी अरुअप्पा जोशी हे भाजपचे कार्यकर्ते होते, पण त्यांचेच असलेले उपकार्याध्यक्ष रमेश कीर हे काँग्रेसच्या विचारधारेचे होते. पण आप्पांनी सर्व विचारधारेच्या सर्व लोकांना संस्थाहिताच्यासाठी एकत्र करून त्यांना संस्थाहितासाठी कामाला लावलं. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडीचे सदस्य तथा एक प्रसिद्ध सीए श्रीकांत वैद्य यांनी संस्थेच्या कारभाराविरुद्ध अतिशय कडक आणि तिखट शब्दात आपलं मत व्यक्त केलं आहे. निवडणूक येणार आहे त्या ह्याच्याबद्दलची रणनीती म्हणजे हे जे संस्थेचे आता जे विद्यमान कार्यकारिणी जे कारभार करते ते लोकांपुढे ठेवायचे. आधी मुख्यतः हे जर 198 सभासद जर झाले तर या नवीन केलेल्या 198 एक गठ्ठा सभासदांच्या मध्ये निवडणूक लढवून जिंकणं हे कठीण आहे. त्यामुळे यांना स्थगिती मिळवणं या सभासदांना ही पहिली रणनीती राहील. आणि यांना स्थगिती मिळाल्यानंतर मग जे काही पूर्वीचे सभासद आहेत त्यांच्यापुढे हा संस्थेचा कारभार सभासदांपुढे मांडणं, त्याला पटवून देणं, हा कारभार कसा चालला आहे तो, आणि त्यांच्याकडे निवडणुकीसाठी मतांची अपेक्षा करणं. काय वाटतं तुमच्या तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं सभा लोकांना पटेल? तुम्ही सांगताय सगळे मुद्दे तर लोकांना पटतील काय? हो, आमचे जे मुद्दे आहेत हे जे नॉन कमिटेड लोक आहेत म्हणजे कुटुंबीय किंवा असे ठराविक सत्तारूढ ते उमेदवारांचे कुटुंबीय वगैरे सोडून जे नॉन कमिटेड लोक आहेत त्या लोकांना पटतं आणि ते मतदान करतात. आणि त्यामुळेच आता गेल्या वेळेलाही काही आम्ही उमेदवार निवडून येऊ शकलो आणि यापुढे हे अधिक प्रभावीपणे जर मांडलं तर आम्ही निवडून येऊ शकतो याच्यामध्ये. धन्यवाद आपल्याशी बोलल्याबद्दल. रत्नागिरी शहरातील खड्डे पाहून मला शरम वाटते अशा कडक शब्दात उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक उदय लोध यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. कोकणातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून रत्नागिरी शहराकडे पाहिले जाते. आपण या अनेक वर्ष शहरामध्ये राहताय, आज खड्डे पाहिल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? शरम वाटते, शरम वाटते, शरम वाटते. ज्या शहरामध्ये मी लहानाचा मोठा झालो त्या शहरामध्ये इतकी दयनीय परिस्थिती रस्त्यांची आणि विविध नागरी सुविधांची माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच बघतो. अत्यंत पुअर प्लॅनिंग ज्याला म्हणतात, काही प्लॅनिंग जर ही नगरपालिका ही संस्थाच जर अशा प्लॅनिंग नसणाऱ्या माणसांच्या हातात गेली तर काय होतं हे अख्ख्या राज्याने आमच्या रत्नागिरीकडे पाहावं. इथे कोणत्याही हे
रस्ते खोदायची वेळ, कामं पुरी करण्याची वेळ, त्याचा प्रत, त्याची दर्जा, ह्या गोष्टीवर कोण बघतंय? कुठला रत्नागिरीतला एक एक्सपर्ट याच्यामध्ये त्यांनी घेतलाय? कोणीही अशा पद्धतीचं जे काही कामं चाललेली आहेत आणि त्याच्यावर जी नागरिकांच्याकडे विचारणा करायला गेल्यानंतर जो काही एक अग्रेसिव्ह रोलनी नागरिकांनाच जबाबदार धरलं जात आहे. तुम्हीच असं केलेलं आहे, पाऊसच लवकर पडला, ही सगळी थातुरमातुर कारणं आहेत, चुकीची आहेत. रत्नागिरी शहरातील खड्ड्यांवर KTV न्यूज चॅनेलने सतत आवाज उठवून सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचं काम केलं आहे, परंतु ते एवढे निगरगट्ट झाले आहेत की त्यांच्यावर बातम्या आणि लोकांच्या टीकेचा काही परिणाम होत नाही असं दिसून आलं आहे. खड्ड्यांचा ठपका पावसावर ठेवण्यापेक्षा व्यवस्थितरित्या नियोजन केलं गेलं असतं तर कदाचित आज शहरात खड्डे दिसले नसते असं परखड मत उद्योजक उदय लोध यांनी व्यक्त करत रत्नागिरी नगरपालिकेच्या कारभारावर जबरदस्त प्रहार केला. नागरिक आज कर भरतात, त्या करावर ही पालिका चालते आणि तुम्ही त्यांच्या कराचा परतावा देणं हे कर्तव्य आहे. त्याच्यासाठीच आपण तिथे बसलेले आहोत. त्याचं युटिलायझेशन, पैशाचं युटिलायझेशन, टाइम मॅनेजमेंट हे संपूर्णतः चुकीचं झालंय. म्हणून आज रत्नागिरीतला प्रत्येक नागरिक त्याचे भोग आता चालू आहेत. आता हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. इतकं वाईट परिस्थिती आपल्या शहराची कधीच नव्हती. काय वाटतं आपल्याला भविष्यात सुधारण्याची अपेक्षा तुम्ही व्यक्त करता? ज्या माणसांना सगळ्या गोष्टी फंड्स अवेलेबल नव्हते असं कुठं आहे का? नाही. वेळ नव्हता आताशी असं आहे का? नाही. मग आता ह्या चांगल्या दिवसाचं जे करू शकले नाही तर ते पुढे काय करणार? पुढेही काय करणार नाही ते लोक. 1.5 वर्षापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला असल्यानं आम्हाला कर आणि वीज आकारणीमध्ये सवलत मिळावी अशी मागणी हॉटेल व्यावसायिक उदय लोध यांनी KTV जवळ बोलताना व्यक्त केली आहे. आमच्याकडे आमच्यावर असलेले हे जे कर आहेत, मेनली म्युन्सिपॅलिटीचा जो टॅक्स आहे तो त्यांनी माफ करायला पाहिजे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी दरामध्ये आम्हाला त्यांनी सवलत दिली पाहिजे. त्याच्यानंतर आम्हाला जे काही इतर टॅक्सेस आहेत ते भरण्यासाठी GST आम्ही कस्टमरकडून घेतोय तो आम्ही भरणारच आहोत, पण बाकी इन्कम टॅक्सच्या गोष्टी असतात काय असतात त्याला थोडी सवलत मिळाली पाहिजे. बँकांच्या कर्जातून आम्हाला मोठ्या प्रमाणावर कर्जाच्या दरामध्ये सवलत मिळाली पाहिजे. आम्हाला पिनल इंटरेस्ट लागू नये. आम्हाला जे काय उशिरा हप्ते भरल्यामुळं बँक आम्हाला जे काही पैसे घेतात आमच्याकडून पेनल्टी लावतात ती त्यांनी लावू नये. या गोष्टी झाल्या तर आम्हाला थोडा रिलीफ मिळेल. शासन आणि प्रशासनाने हॉटेल व्यावसायिकांना वेळ वाढवून दिला पाहिजे, कारण हा व्यवसाय सायंकाळीच मोठ्या प्रमाणात चालतो असं उदय लोध म्हणाले. कुठला अजून व्यवसाय सुरू नाही झालाय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3-4 दिवसापूर्वी आपल्याकडे ही नवीन ॲडवायझरी निघाली, परंतु 9 ते 4 या ॲडवायझरीला कोणी काहीही रिस्पॉन्स नाही. किरकोळ कुठेतरी लोक येत आहेत आणि आम्ही चाललंय. पार्सलचा पूर्वी बिझनेस होता तोही आहे आणि आता आम्हाला परवानगी मिळाला आणि श्रावण चालू व्हायला, त्यामुळे श्रावणात मांसाहार आपल्या कोकणात खात करत नाही, त्यामुळे आणखी आता वाट बघायची महिनाभर. नगरपालिकेचा कर, महावितरणचं बिल तसंच बँकांचे हप्ते आणि कामगार इत्यादी विषयावर उद्योजक उदय लोध यांनी KTV जवळ बोलताना आपली व्यथा मांडली. गेली 1.5 वर्ष आम्ही ज्या परिस्थितीत काढलीत ती न भूतो न भविष्यती आहे. गेल्या वर्षी किमान पहिल्या लॉकडाऊन फर्स्ट फेजला
आम्हाला बँकांच्या काही सवलती आल्या. यंदा मात्र तशा तेवढ्या सवलती अजून आलेल्या नाहीत. एक भाग. दुसरी गोष्ट, आता ज्या वेळेला बाजार ओपन करत गेले त्यावेळेला हॉटेल हे सगळ्यात मागं ठेवलंय. 2 दिवसापूर्वी त्यांनी आता 9 to 4 हे टायमिंग दिलंय. सकाळच्या वेळेला आमचा 10 ते 15% धंदा असतो, संध्याकाळी 80-85% ज्या वेळेला धंदा असतो त्यावेळेला आम्हाला बंद करा म्हणून सांगतात. त्याच्यानंतर आता लेबरचा एक मोठा प्रश्न झालाय. आमच्याकडे हॉटेल व्यवसायामध्ये संपूर्णतः लेबर हे मायग्रेटेड लेबर असतात. आमच्या कोकणातली माणसं पुण्यात काम करतात किंवा बाहेर करतात. आमच्याकडे सगळं पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा असं आहे, सगळीकडून देशातून माणसं आलेली असतात. आत्ता लॉकडाऊनमुळे जी बाहेर गावी गेलेली माणसं आहेत ती जिकडे जे काम मिळेल ते काम त्यांनी स्वीकारलंय. एखादा आमचा मनुष्य वेटर आहे पण तो सध्या कुठेतरी रंगकाम करतोय, आता तो पुन्हा तो वेटर कामात यायला तयार नाही. गेल्या वेळेला असं झालं, गेल्या पहिल्या लॉकडाऊनला कोकण अगोदर उघडलं आणि मुंबई नंतर उघडलं. त्यामुळे इथली माणसं मुंबईतून आलेली ती इथं खुश होती, इथं राहायला तयार होती. या वेळेला मुंबई पुन्हा अगोदर चालू झालं. आमच्याकडची माणसं मुंबईत गेली ती आता इकडे यायला तयार नाहीत. त्यामुळे जरी आता हे ओपन केलं असेल तरी आमच्या संपूर्ण इंडस्ट्रीला मॅन पॉवरचा मोठा प्रॉब्लेम आहे. हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की साहेब, आमच्या ज्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत सगळ्या या एक तर भाड्याच्या जागेमध्ये आहेत किंवा जरी स्वतःच्या जागेमध्ये असल्या तरी त्याला जो नगरपालिकेचा कर आहे हा कर आम्ही वाणिज्य कर भरतो. वाणिज्य कर भरताना 12 महिन्याचा टॅक्स आमच्याकडून घेतला जातो. पण आमचा धंदा गेल्या वर्षी 4 महिने चालला, यंदा किती महिने काय आम्हाला माहित नाही. हे हा करामध्ये आम्हाला ताबडतोब त्यांनी सवलत देणं आवश्यक होतं. व्यवसाय बंद आणि यांना मात्र आम्ही 100% कर दिलेले आहेत. आता MSEB ला जो काही आमचं बिल आम्ही भरतो, मंजूर जो लोड असतो त्याच्या 65% बिल आम्हाला भरावंच लागतं. आमची मागणी अशी आहे की आम्ही ज्या वेळेला वीज वापरतो तर ती आम्हाला फुकट नको, पण विजेचा बेसिक कॉस्ट ती सुद्धा गेली वर्ष यंदा वर्ष दोन्ही वर्ष बेसिक कॉस्ट पण रेट त्याचा वाढवलाय, पण त्याच्यावरचं कराचं प्रमाण हे जवळजवळ 50% आहे. शासनाने ते कर माफ करायला हवेत. अशा परिस्थितीत जर आम्हाला कोण मदत करणार? राजानेच मदत केली पाहिजे प्रजेला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कच्च्या तेलाचे दर कमी झाले असतानाही पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र सतत वाढतच जात आहेत. याबाबत उदय लोध नेमकं काय म्हणाले ते त्यांच्याच तोंडून ऐकूया. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती त्याच्या जोडीला आणखी एक फॅक्टर असतो की डॉलर आणि रुपी यांचं नातं. या 2 गोष्टीमुळं तेलाची किंमत ठरत असते. आणि तिसरा त्यातला भाग आहे की त्याच्यावरील जी काही लँडिंग कॉस्ट येईल त्याच्यावर कराचं प्रमाण. आता पहिले जे 2 गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी स्थिर आहेत, ज्या की फार पूर्वी जसं $140 प्रति बॅरल इतका जो दर गेला होता तसं तर नाही. आता कालचा दर आहे $73. म्हणजे असं काही फार महाग नाहीये. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपण महाग डिझेल पेट्रोल खरेदी करतोय याचं एकमेव कारण आहे की करांचं प्रमाण. त्या सध्या तयार होणाऱ्या मालावर कराचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे असं होतंय. डिझेल आणि पेट्रोलचे वाढत जाणारे दर भविष्यात काही प्रमाणात कमी होतील असा विश्वास उदय लोध यांनी व्यक्त केला. आणि वाढीव दराने डिझेल आणि पेट्रोल घ्यायचं की नाही हे ग्राहकच ठरवतील असं KTV जवळ बोलताना म्हणाले. आता कसं आहे की आमचं पोट ग्राहकावर बोलतं, त्यामुळे आम्ही ग्राहकांनी का ओरडत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. पण खरंच हा ग्राहकांच्या मध्ये जागृती नाही किंवा जागृती असली तरी त्याच्यामध्ये काय त्यांची भूमिका कळत नाही आहे. पण तो अवेअरनेस नाही आहे. त्यामुळं आणि पूर्वी एक गंमत म्हणून सांगतो की पूर्वी तुम्ही पंपावर गेल्यानंतर 2 लिटर किंवा 3 लिटर पेट्रोल टाक म्हणायचे आणि खिशातून पैसे द्यायचे. आता तुम्ही जाता पंपावर तर त्यावेळेला सांगतं की 200चं टाक. आता पूर्वीचं 200चं आणि आजचं 200चं हे कमी झालेलं आहे. हे खूप लोकांच्या लक्षातच येत नाही. हा एक त्यातला एक वेगळा भाग आहे. आपण आशावादी आहे भविष्यामध्ये दर कमी होतील. राजकीय निर्णय. आपण एक उद्योजक म्हणून, पेट्रोल पंप मालक म्हणून की तुम्हाला काय वाटते, हवे की भविष्यामध्ये कमी होतील
अशा आशा निर्माण झाल्यात काय? नक्की दर कमी होणं आवश्यक आहे. आमचे पेट्रोल पंप मालकांची व्यथा तुम्हाला सांगतो, जो माल आम्हाला 60 आणि 70 रुपये किंमत असताना आणावा लागत होता, आता तेवढाच माल 100-110 रुपये किंमत झाल्याने आणावा लागतो. आमच्या बँकांच्या सीसीच्या ज्या मर्यादा आहेत त्या तेवढ्याच आहेत. आमच्यासारखी तारांबळ उडाताण इतकी होते की तेवढ्याच मंजूर असलेल्या कर्जामध्ये आम्हाला हा व्यापार करावा लागतोय. एक बिल आम्ही पूर्वी एखाद्या गाडीवर 5,000 रुपयाचं ठेवत होतो, तिथे आता आम्हाला 10,000 रुपये लागतात ठेवायला. तर अशा पद्धतीनं आमची मागणी, आमची जी काही पैशाची व्यवस्था होती ती पूर्णपणे कोलमडलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हॉटेल व्यवसायाला पुन्हा अच्छे दिन येण्यासाठी आपल्या भागात देश विदेशातील पर्यटक येणं जरुरीचं आहे, असं उदयलोत KTV जवळ बोलताना म्हणाले. आता कसं आहे की आपल्याकडे हॉटेल इंडस्ट्री म्हणून फार सिन्सिअरली गव्हर्नमेंटने बघायला पाहिजे. पर्यटन कधी वाढेल जर हॉटेल इंडस्ट्रीचं सेटअप त्या ठिकाणी असेल, तर लोकांना खात्री असेल तर तुम्हाला विविध प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तरच पर्यटक येतो. आणि एक पर्यटक एका गावात एक दिवस राहिला तर त्याच्या खिशातून पर हेड 1,000 रुपये सहज निघतात. लॉजिंग आहे, तो वेगवेगळ्या प्रकारात लेवलला राहू शकतो. तो काहीतरी वस्तू घेतो, काही खाणं पिणं होतं, त्याचं राहण्याचं होतं. असे पर्यटक वाढल्याशिवाय तुमचं आमचं काही भलं होणार नाही. आपल्याला इंडस्ट्री नको म्हणून आपण बोंब मारतो. कोकणामध्ये पर्यटन हा एकमेव आपल्याला तारून नेणारा विषय आहे. आंबा असे हे सगळे निसर्गावर अवलंबून आहेत, पण हे मॅनमेड ज्या गोष्टी आहेत या गोष्टीला आधार देण्यासाठी हॉटेलवाल्यांना तुम्ही जगवलं पाहिजे. आणि हॉटेल जगली तरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक सपोर्टिव्ह हे होईल. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या मनमानी हुकुमशाही आणि दडपशाही कारभाराविरोधात श्रीकांत वैद्य यांनी केला जबरदस्त प्रहार. रत्नागिरी शहरातील खड्डे पाहून मला शरम वाटते. उद्योजक उदयलोत नगरपालिकेवर गरजले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व नियम धाब्यावर बसवून काम करण्याच्या पद्धतीवर श्रीकांत वैद्य यांनी केली कडक शब्दात टीका. आणि कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यावसायिकांना कर, वीज बिल आणि बँकेचे हप्ते भरण्यामध्ये सवलत मिळावी. हॉटेल व्यावसायिक उदयलोत यांनी शासनाला घातले साकडे. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.